आज आपण बनवणार आहोत आंबट, तिखट आणि झणझणीत कैरीची चटणी, जी भाकरी किंवा पोळी बरोबर एकदम भारी लागते। सगळ्यात पहिले पॅन मध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला टमाटे ठेवायचे आहेत। टमाटे इथे आपल्याला अर्धे कट करून घ्यायचे आहेत, मग ठेवायचे आहेत। आता कैरी ठेवायची। कैरीला मी साइडने कापून घेतलेला आहे आणि मधली कोय जी आहे ती काढून घेतलेली आहे। हिरवी मिरची, लसूण, मध्ये मध्ये जिथे गॅप आहे तिथे लसूण टाकायचा। आता हे सगळे जिन्नस आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। तर ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून घेऊया। आता ह्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे। उन्हाळा आला की कैरीची आठवण येतेच ना, तर ही चटणी नक्की ट्राय करून बघा। अजूनपर्यंत तुम्ही ही बनवली नसेल। इथे टमाटे आणि कैरी छान अशी सॉफ्ट झालेली आहे। आता टमाट्याचं वरचं साल काढून घ्यायचं आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे वाफवलेले टमाटे घालायचे आहेत। कैरीचा गर, जेवढ्या कैऱ्या आपण वाफवलेल्या आहेत सगळ्यांचा गर याच्यात घालायचा। लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, कांदा, आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी गूळ घालायचा, चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर। सगळे जिन्नस आपण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढलेले आहेत। आता याला जाडसर वाटून घेऊया। हे असं हलकं जाडसर ठेवायचं आहे। ही तयार झालेली आहे कैरीची चटणी। बघा किती सुंदर रंग आला आहे ना। आता ही गरमागरम भाकर पोळी सोबत सर्व करा, एकदम झणझणीत आणि चविष्ट लागते। मस्त चटकदार बनलेली आहे। हे बघून तुमच्याही तोंडाला पाणी आलं असेल तर हिला नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। ही सोपी आणि पटकन बनणारी कैरीची चटणी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।